राम जय जय राम जानकी राम जय रघुनंदन राजा राम जय रघुनंदन राजा राम जय जय राम जानकी 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 राम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति 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 समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम् ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणी यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनः यस्यान्तं न विदुःसुरासुरगणाः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। श्लोक क्रमांक 29 पासून म्हणूया. गीता आज आपण ठेवूया नाही तर तेवढा वेळ. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टादशोऽध्यायः. श्रीभगवानुवाच बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनञ्जय प्रवृत्तिं च निवृत्तिं च
कार्याकार्ये भयाभये बन्धं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्विकी यया धर्ममधर्मं च कार्यं चाकार्यमेव च अयथावत् प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसावृता सर्वार्थान् विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी धृत्या यया धारयते मनः प्राणेन्द्रियक्रियाः योगेनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्विकी यया तु धर्मकामार्थान् धृत्या धारयतेऽर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृतिः सा पार्थ राजसी यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी यथा दृष्टी तथा सृष्टी आपली दृष्टी म्हणजे आपली बुद्धी जी निश्चयात्मिका आहे आणि धृती जी ह्या दोन्ही सुद्धा आपल्या शक्ती आहे. तर खरं तर शक्ती ही एकच असते पण त्याचा वापर कसा केला जातो किंवा कुठल्या माध्यमात ती घातली जाते त्याच्याप्रमाणे त्याचे फळ किंवा त्याचा परिणाम असतो. जे आता जसं मी सकाळी त्या टेकडीवर गेलो 6 वाजता एकदम छान उजाडलं होतं. प्रकाश सगळा छान उगवता सूर्य आणि सगळीकडे मग मार्ग दिसायला लागला कुठे जायचं आहे ते प्रकाश आणि मग पाय चालायला लागले त्या दिशेने. म्हणजे सूर्याच्या प्रकाशामध्ये मार्ग दिसतो. तसं ही बुद्धी जी आहे त्यांनी आपलं निश्चय होतो की मला काय करायचं आहे काय साधायचं आहे ध्येय निश्चिती होते. आणि मग पाय चालतात म्हणजे ती जी धृती आहे की त्याला धरून ठेवायचं हो ह्या ध्येयापर्यंत आपल्याला जायचं आहे ते ध्येयाची काठीने ते साध्य करण्यासाठी जी एक धारणा असते ती म्हणजे ही धृती आहे. पण त्याचे पण त्रिविध गुण सांगितले. आपण बुद्धी बघितली आहे आणि धृती पण कालच्या थोड्या चर्चेने 1-2 प्रसंग फक्त थोडे सांगते की खरोखर अगदी म्हणजे असं काही हे शब्द घेणं म्हणजे सात्विक बुद्धी नाही आहे ना. एक राजा होता पिपा नावाचा एक राजा होता. आता राजा म्हणल्यावर काय वैभवच होतं त्याला पाहिजे तेवढं मौज मजा तो करू शकत होता. अगदी वैभवात राहिला आणि मग त्याच्यानंतर मात्र उपरती त्याला झाली. म्हटलं हे काय आपण करतोय म्हणजे नुसतं मौजेत राहणं म्हणजे मनुष्य जीवन नाही आहे. तर त्याला थोडंसं वाटायला लागलं की नाही आपण थोडं अध्यात्म काहीतरी शिकलं पाहिजे आपलं स्वरूपाकडे जाणलं पाहिजे. त्याच्यासाठी गुरुच्या शोधामध्ये तो विचार करायला लागला की कोणीतरी गुरु असं भेटेल का. आणि त्या काळामध्ये संत रविदास किंवा रोहिदास हे फक्त रोहिदास म्हणजे तर त्याला लक्षात आलं ते पण अगदी लगेचच विचार काय आला ते तर कोण होते अतिशय निकृष्ट जातीचा मनुष्य होता तो. चांभार होते झाडाखाली बसून ते जोडे शिवायचं काम लोकांचं करायचं. त्यामुळे राजाच्या मनामध्ये आलं अरे आपण तर राजा एवढे वैभवशाली सिंहासनावर बसणारा एवढा मोठा अधिकार आणि अशा चांभाराकडे कसं जायचं आपण.
यया धर्मम धर्मम अयथावत प्रजानाती, बुद्धी होती तशी. पण तरी म्हणले काही हरकत नाही, ते संत आहेत, आपण जाऊ. आणि गेले त्यांच्याकडे. तो राजा गेला आणि आता ते चांभाराकडे काय असतं, सगळं चांबड्याचंच असतं. पखाल असते ती पण चांबड्याची असते. त्याच्यातून पाणी आणलं होतं त्यांनी पखालीमध्ये. आणि राजा आल्या म्हटल्यावर त्यांच्या मनामध्ये आलं, एवढे मोठे राजा आल्यावर मला काहीतरी दिलं पाहिजे त्यांना. त्याने सांगितलं, म्हणे मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. मी तर राजा आहे म्हटले, मला काय देणार नाही. म्हणे मला काहीतरी द्यायचं आहे. म्हणे ठीक आहे. हात पुढे केले आणि ते पखालीतलं पाणी द्यायला सुरुवात केली. आता ते पाणी घेतलं तर मनामध्ये तेच की हा नीच जातीचा आहे, चांभार आहे, आणि ते पाणी ते घेऊन लगेच प्राशन करणं तर ते झालंच नाही. त्याने असं धरून ठेवलं आणि सगळ्या बायांमध्ये ते पाणी पडलं आणि कपडे सगळे ओले झाले. म्हणजे समाधान केलं की हा घेतलं मी पाणी, असं हे केलं त्यांनी आणि निघून आले. आणि मग नंतर बघितलं तर सगळे डाग पडले होते त्यांच्या त्या अंगरख्याला. राग पडले म्हणल्यावर धोब्याकडे दिला. राजाच्या दरबारातलं धोबी असेल, आणि त्या धोब्यानी बघितलं त्यांची धुण्याची पद्धत वेगळी. तर राजाचे कपडे म्हणजे काय असं कसा धुवून नाही, तर स्वतः ते तोंडाने पाणी ते घ्यायचे आणि पुन्हा फेकून द्यायचं पाणी, असं धुवायचे ते कपडे. त्या धोब्याने त्याच्या मुलीकडे दिलं ते धुवायला आणि ते त्याचं पाणी ती प्यायली आणि ते प्यायल्यानंतर थुंकून द्यायचे ते. पण ती आपली पीतच राहिली. म्हणले हे काय, म्हणले अमृत आहे. आणि त्या अंगरख्याचं पाणी ती पीत राहिली आणि इतकं ते एवढं ती बदलून गेली की तिला साक्षात्कारच झाला. खरं स्वरूप तिला कळलं. त्या संतांनी दिलेला तो प्रसाद तिला मिळाला होता. आणि असं करता नाव सगळं म्हणजे सगळीकडे झालं. हे तिच्या दर्शनाला यायला लागले लोक सगळे. आणि राजापर्यंत ही बातमी गेली. राजा पण आला तिथे बघायला काय म्हणून. तिने मग नमस्कार केला, म्हणे तुमच्यामुळे मला हे मिळालं सगळं. माझ्यामुळे काय झालं, म्हणजे तुमचा अंगरखा त्याचं तीर्थ मी घेतलं, म्हटले त्याचं हे फळ मिळालं मला. राजाला वाटलं अरे आपण ते प्राशन केलं असतं तर मला जे पाहिजे होतं ते मिळालं असतं, पण तिने ते गमावलं. तर बुद्धी जी कुठली की संत जे आहे ती काही एक व्यक्ती नसते, ते एक कोणी त्याला जात पात काही नसतं. जाती नीती कुलगोत्र दूरगम अशी बुद्धी जी जाणते त्या बुद्धीला हे सगळं मिळत असतं. म्हणून तर आपण काही फक्त आपल्या बुद्धीने आपली गणना किंवा तुलना करत नाही राहायची, पण जे शास्त्राने सांगितलंय, आपल्या गुरूंनी जे सांगितलंय ते करत राहायचंय आपल्याला. तसंच आणखीन एक प्रसंग की साधू वासवानी ना, इथे त्यांचा आश्रम आहे. ते साधू वासवानी त्यावेळी फारच म्हणजे प्रसिद्ध असे होते. आणि तेव्हा बनारस युनिव्हर्सिटीचे एक यांनी स्थापक मदन मोहन मालवीय, ते खूप आजारी होते आता, म्हणजे जाण्याच्याच ह्याच्यात होते. तर साधू वासवानी त्यांना भेटायला गेले. त्यांना खूप आनंद झाला, अरे मला तुम्ही भेटायला आलात वगैरे. आणि त्यांच्या आणि त्या साधू वासवानी तेव्हा दादा वासवानी जे आहे, जे पी वासवानी, ते तरुण होते, त्यांना पण बरोबर घेऊन गेले होते. तू चल म्हणले माझ्याबरोबर. आणि ते पण त्यांना पण बरोबर घेऊन गेला. तर तिथे बनारसला गेल्यावर तिथं राहिले. अगदी त्यांच्या नदीकिनारीच घर होतं, म्हणजे ते खोली जिथं दिली होती ती. आणि जेव्हा बनारसला जायचंय असं कळलं, ते सगळे मित्र कोण काय नातेवाईक वगैरे, अरे बनारसला जाणार आहे तर तिथे काय काशी गंगा स्नान हे केलं पाहिजे, नक्की गंगा स्नान कर म्हणले तू. झालं ते डोक्यामध्ये तेच होतं, गंगा स्नान करायचं आज नाही उद्या नाही, कारण कामं होती एवढी. ते गुरु जे आहेत ते सांगत होते अरे हे कर रे ते कर रे, आणि असं करेपर्यंत गंगा स्नानाला ते जायला मिळालंच नाही. आता उद्यावर परत यायची वेळ आली तरी पण नाही. म्हणलं आता काही केलं तुम्ही गंगा स्नान करायचं म्हटले, पण आता ठरवलं अगदी काही नाही. ते जायला निघालं, पुन्हा यांनी बोलवलं अरे हे अर्जंट काम आहे हे कर म्हणतात.
शेवटी त्यांना काही मिळालं गंगा. पण ते जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनाच लक्षात आलं की गंगा स्नान म्हणजे आपल्या गुरुची आज्ञेचं पालन, हेच सगळं त्याच्यात मिळालं. गंगेत न्हावून निघालो आपण, असं जेव्हा ते मनामध्ये त्यांच्या असं काही आलं नाही की बनारसला जाऊन गंगा स्नान केलं नाही म्हणून. तर ही कुठली बुद्धी आहे ना की शास्त्र सांगतं गंगा स्नान करा, पण तरी सुद्धा ह्यानी तर केलं नाही, पण तरी त्याला जे मिळायचं ते मिळालेलं आहे. अशी ही बुद्धी. अशी जेव्हा सात्विक बुद्धी असते, जिथे धर्म अधर्माचा गोंधळ नसतो आणि अधर्म उलट तर नसतं अजिबात, ती खरी. आणि त्या निश्चयामध्ये जेव्हा धृती, जी सात्विक धृती, तीच खरी धृती आहे. बाकीचे खरं धृती नाही आहे, ती आसक्ती आणि मोह आहे तो सगळा. सात्विक धृती काय सांगितली की धृत्यायया धारयते मन प्राणेंद्रिय क्रिया. आपण जसं काल विचार करत होतो की योगाच्या साह्याने, आता जसं हे आपलं हे साधन आहे आणि समाधीची स्थिती जी आहे, त्या समाधीच्या स्थितीमध्ये सगळी इंद्रिय जी आहेत, जर आपण काय म्हटलं त्याला शमदम जे आहे ना, मग दमन काय आहे की ती इंद्रिय आपोआपच मुळी. हा सगळा जीवन म्हणजे काय आहे? जीवन म्हणजे अनुभवाची मालिका आहे. इंद्रिय जेव्हा विषयाच्या संपर्कात येतात तेव्हा आपल्याला अनुभव होतो आणि सतत त्या अनुभवातून सुख दुःख याच्यात आम्ही ह्या चक्रामध्ये राहत असतो. समाधी तीच आहे की तिचा अनुभवच नाही आहे, त्रिपुटी उरत नाही. मग ही धृती अशी आहे की जिथं इंद्रियांचा विषयाशी मुळी संपर्कच तुटतो. इंद्रिय मुळी बाहेर विषयांकडे धावतच नाहीत. ते दमन जे होतं, कारण मन जे आहे, जसं काही असं म्हणलं की ती सगळी ही इंद्रिय जी आहेत त्याच्या आईच्या पोटामध्ये जाऊन बसतात, ती बाहेर येत नाही अजिबात. आईचं पोट म्हणजे मन आहे ते, आणि ते मन एका ठिकाणी राहतं. आता प्राण हे कशामुळे होतं तर योगेनं म्हटलंय, आणि योगामध्ये काय आहे, प्राणायाम केला जातो. तर प्राणायाम जो आहे नुसतं फक्त श्वास रोखून धरणं म्हणजे आयाम नाही आहे. तर त्या हे जे प्राणायाम जो आपला चालू आहे ते सगळ्या शरीरामध्ये तो भिनलेला असतो. पण तिथे ही जी सुषुम्ना नाडी आहे, ती सुषुम्ना ती म्हणजे क्रियाशील करायची असते. आत्ता त्या इडापिंगला चालू असतात, पण त्या इडापिंगल्यामधून तो वायू जो आहे तो सुषुम्नेमध्ये आणायचा. ते संयमन आहे. म्हणजे आपलं जे संपूर्ण ही षटचक्र जी आहेत ती षटचक्र उद्दीपित करायची. मूलाधार चक्र जे खाली मूलाधार, स्वाधिष्ठान, इकडे मणिपूर, अनाहत, विशुद्ध चक्र, आज्ञचक्र आणि सहस्रार. ह्या सगळ्या चक्र जी हे करण्यासाठी जी ती कुंडलिनी शक्ती त्या मूलाधार चक्राविषयी आहे. कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी संपूर्ण प्राण तिथे एकवटायचे आहेत. आणि ती कुंडलिनी शक्ती जागृत झाली तर सुषुम्नेतून या रंध्रातून तो सर्वव्याप्त असं जे आसमंत अनंतामध्ये ते जे चैतन्य किंवा ही शक्ती जी आहे ती एकरूप होऊन जाते. इतकं धृती ती आहे अशी. त्या प्राणाला असं धरून ठेवायचं की अनंतामध्ये तो विलीन झाला पाहिजे. अशी जी शक्ती आहे ती म्हणजे ती धारण करायची म्हटली. ती बुद्धी, ती धृती सात्विक धृती आहे. म्हणजेच काय की त्या बुद्धीचा निश्चय काय आहे, मला काय साध्य करायचं आहे. इथे धर्म नाही, अर्थ नाही, काम नाही, मोक्ष साध्य करायचा आहे. त्या बुद्धीचा निश्चय तो आहे आणि त्याच्याप्रमाणे धृती ही शक्ती जी आहे धारण करून ठेवलं तिने. नाही तर मग राजस धृतीमध्ये मुळी मोक्षाचं नावच नाही घेतलं, कारण तिथे अधिकारच होत नाही. जिथे पूर्ण
बहिर्मुखता आहे, विषयांची आसक्ती आहे किंवा विषय इच्छा आहे, उपभोगाची इच्छा आहे, तिथं मोक्ष शक्यच नाही आहे. तिथे तर धर्म, अर्थ आणि काम या 3 पुरुषार्थासाठीच प्रयत्न केला जातो. म्हणजे आपण जे धरतो किंवा आपल्याला जे हवं आहे त्याच्याप्रमाणे आम्ही ती वस्तू धरत असतो. बुद्धीचा निश्चय तसा तो मार्ग आणि त्याप्रमाणे आम्ही त्याला धरत असतो. हे धर्म, अर्थ आणि काम हे पुरुषार्थ, त्याच्यापासून मला काय मिळेल, त्याच्या बाबतीत जी मिळणारी फलापेक्षा जी आहे ती धृती जी आहे ती राजस धृती आहे. पण याचा अर्थ असा नाही आहे की दुःख आहे, इथे सुख आहेच आहे आणि स्वर्गप्राप्ती सुद्धा होऊ शकते. एखादा राजा होईल, संपूर्ण जग मला जिंकायचंय, ही पण त्याला अभिलाषा असेल. पण जरी हे सगळं उच्च ध्येय असलं तरी सुद्धा ते कसं आहे, क्षणभंगूर आहे, ते सुटणार आहे, ते शाश्वत नाही आहे, संपणार आहे. ते पुन्हा येणं जाणं जे चालू राहणार आहे. आणि हे कर्माचा जो सागर आहे हा तिथे संपत नसतो. कर्माचा सागर तिथं आहे आणि मग ही नावा ह्या आम्ही पकडत असतो. कधी धर्माची, अर्थाचं, कामाची आणि त्या नावेत बसून हे प्रवास चाललेला असतो. तिथे फलापेक्षा आहे अशी ती धृती आहे. म्हणजे इथे काय, ती आसक्ती आहे. आणि जेव्हा तामस धृती तर काय म्हटली ती, इथे कशाला धरून ठेवलंय, यया स्वप्नम भयम शोकम विषादम मद न विमुंचती, याच्यापासून तो मुक्तच होत नाही, त्याच धरून ठेवलेलं आहे त्याला. अशी ही कुठली बुद्धी आहे का, तिला तर दुर्मेधा म्हटलेलं आहे. बुद्धी पण नाही, ही दुर्बुद्धी आहे खरं. बुद्धी पण कशी म्हणायची. आणि मग ती त्या अशा सगळ्या अधम गुणाला, अधमाला धरलेली जी धृती आहे ती तामसी आहे. आता खरं तर हे आपण त्याला गुण म्हणतो, पण हा तमो गुण होऊ शकतो का? हा गुणच नाहीये त्याच्यात काही. जरा काळाकुट्ट कोळसा असेल, त्या कोळशाला काही गुण काही आहे का तिथं? त्याला गुण कसं म्हणायचं? म्हणजे सत्वगुण म्हणल्यावर काहीतरी आहे बाबा. म्हणजे तमोगुणाला गुण म्हणणं पण चुकीचं आहे. ते ज्ञानेश्वर माऊली उदाहरण मंगळ जो आहे, मंगळ नाव मंगळ आहे त्याचं. मंगळ म्हणजे मंगलकारक, कल्याणकारक, पण तो आहे का म्हणले तसा? इतका विस्तावासारखा दाह सगळ्यात जास्त देणारा तो असा ग्रह आहे आणि त्याला मंगळ म्हटलंय. तसं हे तमोगुण आहे. म्हणलं गुण, पण त्याच्यात गुण नाहीच आहे अजिबात, दोष पूर्ण भरलेलं आहे. त्याला गुण कसे म्हणायचे? जेव्हा जेव्हा हे तमोगुणाच्या जे प्रवृत्ती, त्याचं लक्षणं जी सांगितली आहेत ते त्याच्यामध्ये मुळी ज्ञान म्हणा, गुण, मूल्य काही नाहीच आहे तिथं. आणि तमोगुण जेव्हा म्हणलं आपण, तामसी धृती जी आहे की अंधकारच सगळा असेल. आता इथे सगळं उलट आहे ना, विपरीत बुद्धी असते सगळी. धर्माला अधर्म आणि अधर्माला धर्म जेव्हा केलं तर मग आपण जेव्हा अज्ञान कशाला म्हणतो बरं? अज्ञान कुठे आहे की तिथं दोरी पडलेली आहे, पण दोरी न पाहता आम्ही त्याच्यावर सर्पाचा आरोप केला. मग तो चावेल मला आणि मग तो डंख मारेल, त्याची भय सगळं. तिथे एकदम निष्पाप दोरी आहे. त्याला पूर्ण विपरीत जे बघणं जे आहे, म्हणजेच काय मोह आहे, हा सगळा पूर्ण अंधकार आहे तिथे. आणि मोह म्हणजे हे तमोगुणाचं लक्षण आहे संपूर्ण. मग अशा या अंधकारमय ह्याच्यामध्ये धृती कशी म्हणायची ह्याला? ही कसली धृती आहे? पण मग ती धृती जी की त्या जीवाला कुठे अडकवून ठेवते. त्यांनी काय धरलंय? जसं आपण कालचं उदाहरण जसं घेतलं की राजाच्या बरोबर जे शिपाई आहे, ते पोलीस रक्षक आहेत, ते राजाचं रक्षण करण्यासाठी आहेत. पण त्या चोराबरोबर असतात ते त्याला बांधून ठेवलेलं आहे. तशी ही धृती आहे, तमोगुणी धृती, की
त्यांनी नाही धरलेलं, त्याला ह्यांनी सगळ्या या दुर्गुणांनी बांधून ठेवलेलं आहे. तो कशात आहे म्हणजे चिखलात अडकलो ते दलदल जशी असते ते दलदलीत जितकं पाय घालू ते आणखीन खोलात खोलात जायला लागतो, आपण बाहेरच येऊ शकत नाही. तसा ही वृत्ती आहे, तामसी वृत्ती जी आहे. त्याच्यामध्ये आता तू कशामधून बाहेर येत नाही म्हणले, स्वप्न काय आहे? स्वप्न म्हणजे निद्रा अवस्था. खरं निद्रेला पण स्वप्न म्हटलं जातं. निद्रा धरलेलं आहे त्याने. जर सतत आळसालाच आम्ही धरून बसलो तर काय होत राहील बरं? झोपच वाटेल ना, झोपूच वाटेल. इतकं सगळं जग छान पुढे चाललंय, धावतंय, पळतंय, पण हा आपला झोपलाय, उद्या बघू. दीर्घसूत्रीपणा जो आहे तो, किंवा जो विचारच तिथं नाही आहे, असा जो आहे त्या ह्याला धरून ठेवलेला आहे त्यांनी. जसं आता पाप जे आहे, आपण ते कर्म करतो त्या कर्माचं फळ जे असतं ना, आता पाप कर्म केलं, पापच पेरलं आम्ही, तर काय उगवणार आहे? पापाचं फळ काय आहे? दुःखच आहे केवळ. जर पापाला आम्ही धरून ठेवलं तर आमच्या पदरी दुःखच येणार आहे. तसं हे जर त्या आळसालाच धरून ठेवलं तर काय मिळत राहणार आहे आम्हाला? सतत झोपच मिळणार आहे. जो झोपला तो संपला जो आहे ना, सगळं संपलं त्याचं. म्हणून तर उत्तिष्ठ जाग्रत प्राप्यवरांनी बोधत म्हटलंय. भगवंतांनी पहिला अर्जुनाला उत्तिष्ठ म्हटले, उठ, जागा हो म्हटले. उठल्याशिवाय हे नाही होत, झालं ना. बसून राहिलो तरी पण आळस येऊ शकतो आणि झोपलो तर मग संपलंच. मग तर त्याच्यामधून तो बाहेर येत नाही, अशी ही दुर्बुद्धी आहे. आणि ती मग कशाला धरून ठेवणार ती, अशी ताण. आणि मग भय जे आहे, भय कशाचं असतं बरं? जर आम्ही कशाला तरी धरून ठेवलेलं आहे तर मग ते माझं जाईल, सुटेल, हे सगळं जे भय सतत आम्हाला धरून ठेवलेलं असतं. की समजा काय म्हटलं, परिग्रह योगाच्या ह्याच्या दृष्टीने धन आहे म्हणा, त्या धनाला धरून ठेवलं आहे आम्ही साठवून. आणि नुसतं धनच नाही, काय काय ना काही जे तमोगुणी बुद्धी असेल ते तर कशात, दगड माती काय कशावर, कशामध्येही माझं म्हणून ते धरून ठेवलेलं असतं. आणि सगळ्यात मोठं काय, याला धरून ठेवलं आहे, देहाला धरून ठेवलेलं आहे. बाहेरच्या वस्तू आणि हा देह, त्या देहाचं ते त्याच्यामध्ये असल्यामुळे मग त्याला जर धरून ठेवलेलं आहे तर मग कोण सोडणार नाही आणि भय सोडणार नाही. सतत मला भय राहतं, अरे काहीतरी होईल, जाईल, मिळेल का नाही मिळेल का, हे चिंता, भय हे सतत राहत असतं. तसा तो दगड असतो, त्याच्यावर किती काय इतका टणक असतो तो दगड. गरम पाणी होता, गार पाणी होता, किंवा त्या दगडाला या फरशीवर पडलं, फरशी बिचारी फुटते पण दगड काही फुटत नाही अजिबात. त्याच्यावर घाव घातले तर ते ज्यांनी घाव घातले ते तुटतं पण दगड नाही तुटत, असा कणक दगड असतो. तसं हे भयाचं आहे की असं धरून ठेवलेलं आहे की ते भय जाणारच नाही. तुम्ही काही अरे बाबा भिवू नकोस वाटलं तरी पण ते जाणार नाही भय. अशी ही धृती, तमोगुणी धृती जी आहे, भय किती केलं तरी जात नाही. 100 लोक असले तरी पण त्याला एकटं वाटत असतं, भीती वाटत असते, काय होईल कसं होईल जे वाटत असतं. भयाने धरलेलं आहे. स्वप्न, भय, शोक, दुःख. जर आसक्ती आहे तर त्या म्हणजे जसं काय म्हणतात ना, कृतज्ञता जर असेल, कितीही त्यांनी प्रयत्न केले, काय देव उपास नवस काही केले तरी सुद्धा पापातून मुक्ती नाही होणार त्याची, कृतज्ञच आहे तो. तसं ही जो की आसक्ती जर आहे, आम्ही कशाला तरी चिकटून बसलेलो आहोत, द्रव्य, दारा, काय कामिनी, कांचन, कीर्ती, त्याला धरून बसले, तर तो शोक कधीही जाणार नाही आहे, असा शोक आहे. अर्जुन म्हणतो ना की
ह्या सगळ्या जगात कुठलंही मला दिसत नाही म्हणले हा शोक माझा जाईल असा शोक त्याला झालेला होता. हा शोक जो आहे तो शोक कशामुळे जाणार आहे तोपर्यंत आम्ही अनासक्त होत नाही. पण ती बुद्धीच नाही आहे, दुर्मेधाचे तिथं मुली काही. हे सगळं जे आहे कुठं दलदलीमध्येच ठेवणार आहे, आम्हाला अडकवणारच आहे की तो. आणि बुद्धी, भय, शोक, स्वप्न, विषाद. आता हा विषाद म्हणजे फक्त दुःख नाही आहे ना, शोक आलेलाच आहे. विषाद म्हणजे पहिल्या अध्यायातच अर्जुनाला जो झालेला आहे तो सगळा विषाद म्हणजे एकच नाही फक्त दुःख, अनेक रोगांचं मिश्रण आहे त्याच्यात, अनेक दोष त्याच्यामध्ये आहेत असे. तिथे आपण आजकालच्या भाषेत म्हणजे डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, टेन्शन वगैरे हे सगळं मिळून म्हणजे विषाद आहे. आपलंच कर्तव्य आपण करत नाही, जे करायला पाहिजे ते आम्ही करत नाही. ते जे आहे का बरं, कारण तो पण काय विषाद आहे, अकर्मण्यत्व आपण त्याला म्हणू, तो विषाद आहे. त्याच्यामुळे दुःख पण आहे, भय पण आहे, हे सगळं ज्याच्यामध्ये तो विषाद आहे. हा विषाद सुद्धा त्याला धरून ठेवलेला आहे त्यांनी, तो सुटत नाही. जसं की कितीही सुख दिली आम्हाला तरी काय काय असे असं की समाधानच मिळत नाही, त्यांना समाधान वाटत नाही, असंतोषच सतत. असं नाही झालं, हे नाही झालं, ते नाही झालं, हे नाही झालं, त्या तो असंतोषच जर मनामध्ये आहे तर सुख कधी वाटणारच नाही आहे. तसा हा विषाद जर मनामध्ये असेल तर त्याच्यामध्ये सुख त्याला मिळणारच नाही आहे कधी. विषाद आणि विषादाला धरून ठेवलेलं आहे, विषादातून बाहेर पडत नाही ती मती जी आहे, दुर्मेधा जी आहे अशी त्याला धरून ठेवलेलं आहे. आणि मद, आता काय म्हणाय, खरं तर जे चांगलं जर मिळवलं ना, एखादा विजय मिळवला, चांगले गुण मिळाले, काही स्पर्धेमध्ये आम्ही जिंकलो आणि त्याचा आपण अभिमान मानला तर काही हरकत नाही आहे. पण जे काहीच नाही आहे आणि त्याचा आम्ही अभिमान मानून बसायचा तर तो सगळा काय मद आहे, मात्सर्य जे आहे, इतका त्याला मद असतो. अरे माझ्यासारखा कोण नाही आहे म्हणून जो तमोगुणी जो असतो त्याच्यामध्ये कुठले गुण नसतात किंवा काही नसतं, पण तरी सुद्धा त्याला स्वतःचा फार अभिमान असतो, दुराभिमान असतो. जर रावण, कंस जे आहेत, इतकं आता भगवंताविषयी एवढं सगळ्यांनी सांगितलं पण तरी पण त्याचा मद काही कमी नाही झाला. कोण तो म्हणजे भगवंताचं नाव सुद्धा ते घ्यायचे नाही, पण असेल तो म्हणले पण नाही, त्याचं नाव पण नाही घ्यायचे. भगवंतानी पण त्याला भीती घातली किंवा चांगलं समजावून सांगितलं पण तरी पण नाही. स्वतःचा जो एक हे बनवून ठेवलेला होता तो गेला नाही, त्याचा मदत नाही सुटला. ती स्वप्न, भय, शोक, विषाद हे सगळं कोणी बरं आम्ही धरून ठेवलंय का? तर ही आसक्ती जी आहे, मोह, आसक्ती, अज्ञान, देहाभिमान, देहासक्ती, ह्याला धरून ठेवलं आम्ही आणि म्हणून हे सगळे आपल्याला पकडून यांनी आपल्याला म्हणजे आपल्या मागे लागलेले आहेत ते सगळे. ते म्हणले न विमुंचती, त्याच्यातून आम्ही मोकळं होत नाहीत, ते आपल्याला सोडतच नाहीत. म्हणे स्वप्न, भय, शोक, विषाद हे सगळे धरून ठेवलेले आहेत. मग अशी जी धृती आहे, ते खरं तिला धृती तरी कशी म्हणायची? धृती म्हणजे शक्ती आहे, ज्या शक्तीने आम्ही ध्येय आपलं साध्य करतो. पण इथे ध्येयही नाही आहे आणि ते साध्य करणंही नाही आहे, म्हणून ती धृती जी आहे ती तामस धृती म्हटली आहे तिला. तर ती धृती पण नाही आहे आणि तमो गुण नाही आहे खरं म्हणजे, सगळा अंधकारच आहे तिथे, असा भरलेला अंधकार आहे. मग जाणायचं आहे आपल्याला की आपल्याला काय
करायचं आहे. आणि की जसं समजा अन्न शिजवताना आपण बघितलं की त्याच्यात काहीतरी पाल पडली म्हणा किंवा कोणीतरी घातलंय त्याच्यात विष, तर खाईल का आपण? नाही, ते अन्न नाही आहे, ते विषच आहे, अगोदरच कळलेलं आहे मला. मग आम्ही अन्न म्हणून कसं प्राशन करू शकतो? ते घेऊ शकत नाही. मग ही बुद्धी जेव्हा होईल, हे पण सगळं आम्हाला सांगितलेलं आहे. आणि बरेचदा बघतो ना आम्ही, आता प्रवास इतका वेळा असतो, काही रिक्षेवाले वगैरे, एकदा काय झालं एका रिक्षेमधून आम्ही तिकडे ते शेअर रिक्षा पण असतात, कोणतरी बसलेलं आहे, आधीच एक माणूस बसला होता, बॉटल आहे आणि ते तर सगळे एकदम छानच अध्यात्माची प्रवचनं खूप छान करतात. आम्ही बसल्यावर त्यांनी गप्पा सुरू केल्या. अरे मला पण माहिती आहे म्हणला, खूप अध्यात्म संसारात काही नाही आहे म्हणले, हे संसार बरे, तुम्ही चांगला मार्ग निवडला आहे, ते सगळं अध्यात्म म्हणजे सगळं माहिती आहे. इतकं छान सांगत होता सगळा. रिक्षाला ओरडला, हे गबरे म्हणले, आता कोणाला सांगतो, पण सगळं माहिती आहे. पण माहिती असणं म्हणजे सात्विक बुद्धी नाही आहे. धृती आम्ही धरलंय काय, निश्चय काय केलेला आहे, कशाला धरून ठेवलं बरं? म्हणून तर की ते विष आहे हे माहिती आहे, पण तरी सुद्धा त्याच्या मागेच जाणारे आहेत. अग्नी हा उष्णच असतो, तसं हे जी तामस गुण जो आहे तो जाता जात नाही. जसा त्या अग्नीचा तप्तपणा जो आहे तो तसा आहे, तसं हे तमोगुण आहे. तिथे अंधकारच आहे, तिथे मोहच आहे, बांधून ठेवणंच आहे. मग जी बुद्धी हे जाणते, या मन प्राण इंद्रियांना जी आपल्या काबूमध्ये ठेवते, संयमात ठेवते, मग परिस्थिती कशीही असू दे, बाहेरची परिस्थिती, जसं की खूप सोसाट्याचा वारा सुटला की कितीही काय गडगडणारे ढग असतील तरी सगळे तो वाहून नेऊ शकतो, सगळे निभावणार. किंवा मदमत्त हत्ती जो असतो, एवढाच डरकाळ्या पडत जरी सिंह त्याच्या समोर आला, घाबरत नाही तो अजिबात. सिंह समोरून त्याला आक्रमण करू शकत नाही, एवढा त्या हत्तीमध्ये ताकद आहे. खरं तर तो गवत खाणारा आहे प्राणी, त्याला काही अक्राळ विक्राळ, नख आणि दात सुद्धा नाही आहे, पण त्याच्यामध्ये जी धृती आहे, सामर्थ्य जे आहे, त्या वाघाला सुद्धा काही होऊ शकत नाही. अशी परिस्थिती बदलणारी जी शक्ती आपल्याकडे हवी आहे. नाहीतर इथे आम्ही भय, शोक आणि विषादानेच ग्रस्त होऊन जाऊ. ती तमोगुणी म्हणले, ती नको आहे. मग आता इथे दोन सांगितले, बुद्धी आणि धृती. बुद्धी काय आहे? निश्चयात्मिका. निश्चय झाला की मला हे ध्येय साध्य करायचं आहे, आणि त्या ध्येयाप्रमाणे मग धृती जी आहे ती शक्ती आपण वापरतो. मग बुद्धीने निश्चय केला तर त्याप्रमाणे आपली इंद्रिय कर्म करत असतात. ते कर्म जे घडतं त्या कर्मास मागे धृती असते, शक्ती असते. हो, हे करायचंच आहे, तासभर इथे अगदी न हलता बसायचंय, ते काय धृती आहे, ऐकायचं आहे आपल्याला. मग हे कर्म जेव्हा आम्ही सात्विक बुद्धी आणि सात्विक धृतीने कर्म करू, तेव्हा त्या कर्माचं फळ जे आहे ते काय आहे? मिळणारं सुख आहे. आणि म्हणून पुढचा विषय जो आहे तो भगवंतांनी काय सांगितलंय? सुख पण 3 प्रकारचं आहे. कारण जो बुद्धी 3 प्रकारची आहे, निश्चय करणारी, आणि त्या निश्चय जो आपण अंमलात आणला, आपली कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय त्याच्याप्रमाणे काम करायला लागली, ते कर्म घडत आहे, आणि ती धृती त्याच्या मागे ती शक्ती देते त्याला, तर मग त्याचं जे फळ जे आहे सुख ते पण त्रिविधच असणार आहे. ते 3 प्रकारचं सुख सांगितलं याच्यामध्ये. सुखम द्विदानीं त्रिविधम
सुखम् इदानीं त्रिविधम् शृणु मे भरतर्षभ शृणु मे भरतर्षभ अभ्यासाद्रमते यत्र अभ्यासाद् रमते यत्र दुःखान्तं न निगच्छति दुःखान्तं च निगच्छति सुखं द्विदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति. आता अर्जुनाचं संबोधन बदललं. भरतर्षभ त्याला म्हटलं. आतापर्यंत पार्थ होता, कारण बुद्धी आणि धृतीचा विषय होता. मग भरतर्षभ काय? भरत ऋषभ. भरत त्या कुलामधला ऋषभ म्हणजे श्रेष्ठ असा, बलशाली, बुद्धिशाली असा. हे भरत ऋषभ ही सुखम तू इदानीं त्रिविधम, म्हणजे सुख पण त्रिविध आहे. तीन वेगळी सुख नाही, त्रिविध म्हणजे त्याची रूप तीन आहेत वेगळ्या वेगळ्या. जसा एक शंकू असतो, ते इकडून बघितला तर वेगळा, इकडून बघितला इकडून एकच आहे, पण तो वेगळ्या वेगळ्या प्रकारे बघितला जातो. तीन प्रकार त्याचे सांगितले, त्रिविध. हे शृणु, हे भरतर्षभ सुन. तीन प्रकारची ही सुख आहेत. मग अभ्यासात रमते यत्र दुःखांतम न निगच्छति, म्हणजे दुःखाचा अंत निगच्छति नाही. सुख म्हणजे काय? जिथं दुःख नाही, दुःखाचा अंत जो गाठतो, सुख प्राप्त करतो. कशामुळे? अभ्यासात. प्रयत्न, शेवटी आम्ही प्रत्येक जण प्रयत्न कशाचा करत असतो? सुखासाठीच करत असतो प्रयत्न. ही असं तीन प्रकारचं सुख आहे ज्याच्यामुळे दुःख अखेर तो गाठतो. म्हणजे तीन प्रकारची सुख मी तुला सांगतो आहे. मग बुद्धी जी आहे ती काय आहे? ज्ञान आहे. आणि धृती जी आहे ती कर्माला पुष्टी देणारी शक्ती जी आहे. ज्ञान, कर्म आणि मग त्याचं फळ आहे, ते तीन प्रकारचं हे सुख आहे. जसं हे तीन गुण आहेत त्याप्रमाणे सुख सुद्धा त्रिगुणात्मक आहे. सात्विक सुख कुठलं आहे? यत्तदग्रे विषमिव परिणामे अमृतोपमम् तत्सुखं सात्विकं प्रोक्तम् आत्मबुद्धिप्रसादजम् यत्तदग्रे विषमिव परिणामे अमृतो. रोज काय मठामध्ये जाणारे असतात, गुरुची सेवा करणारे असतात, पण आपण बघतो की खूप समस्या असतात त्यांना, अतिशय दुःख असतात. मग सामान्य लोक काय म्हणतात, अरे हे एवढं सगळं करतात, देवदेव करतात, धर्म करतात, ह्यांना एवढी दुःख कशी काय, ह्यांना एवढ्या समस्या कशा काय? त्याचं उत्तर इथं आहे खरं, की जे खरं सुख आहे म्हणले यत्तद अग्रे विषमिव. अग्रे विषमिव आहे म्हणजे सुरुवातीला अगदी विषासारखं, अतिशय कष्टदायक आहे, दुःखदायक असं असलेलं, पण परिणामे अमृतोपम. परिणाम मात्र त्याचा अमृतासारखा आहे. अमृत म्हणजे काय? ते कधीही संपणारं नाही आहे, अखंड सुख, जे आपलं ध्येय आहे. प्रत्येकाला काय हवं आहे? सुख हवं आहे, थोड्या काळापुरतं नाही आहे, क्षणिक सुख नको आहे, अखंड सुख प्राप्ती आणि आत्यंतिक दुःख निवृत्ती, ही जे आहे ना तेच इथे मिळत असतं. खूप कष्ट आहेत
तत् सुखम सात्विकम प्रोक्तम म्हटले. ते सुख जे आहे ते सात्विक असं म्हटलंय. आणि हे सुख म्हणजे काय? कुठली बुद्धी? ही आत्मबुद्धी प्रसादजम. इथे सात्विक बुद्धी पण नाही आहे, आत्मबुद्धी जी आहे, आत्मबुद्धीचा प्रसाद म्हणजे हे खरं सुख आहे. कारण जो ब्रह्मानंद जो आहे, तो अखंड आनंद जो आहे, अखंड आनंद जिथे कुठल्याही वस्तू व्यक्तीपासून मिळणारा नाही आहे, तो त्रिपुटीचा आनंद नाही आहे. कारण की संपर्क जोपर्यंत आहे तोपर्यंत ते सुख आहे, ते अखंड असूच शकत नाही. कधीतरी संपर्क तुटणार आहे. माझा संपर्काविना जो आनंद आहे तो म्हणजे काय? तो माझ्यातलाच आनंद. आणि आपणच आपल्याला जो भोगतोय, आत्मनी आत्मना तुष्ट जो आहे, ती जी स्थितप्रज्ञता जी आहे ती आत्मबुद्धी प्रसाद, ती ब्राह्मी स्थिती जशी सांगितली, ते म्हणले सात्विक सुख आहे. 5व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सुखाची व्याख्या पण ती केलेली आहे ना. तिथे सुद्धा काय म्हटलंय की बुद्धीच्या पलीकडचं जे आहे, बुद्धिप्रसाद तिथं पण म्हटलेलं आहे 5व्या अध्यायामध्ये जो आलेला आहे सुख, की इंद्रियांनी नाही तिथे तो भोग घेतलेला आलेला आहे. म्हणजे एखाद्याने समजा विचारलं की आपण कोल्हापूरला गेलो की त्या गणपती समोर उभं राहिलो, बघत बसलो, छान आनंद वाटतो, पण ते सुख सात्विक आहे का खरं? पण ते इंद्रियांचं सुख आहे. डोळ्यांनी आम्ही बघतोय आणि मग मनाने तो आनंद भोगतो आहोत आपण, वा किती छान वगैरे, सात्विक आहे. पण तरी इथे म्हणजे त्याच्याही पुढचा आत्मबुद्धी प्रसाद जेव्हा म्हणू आपण, तो ते अखंड सुख आहे. ते कुठल्या एका विषयाचं सुख नाही आहे, डोळ्यांनी रूपाचं घेतला आनंद आणि तो मिळाला, ते सुख हे नाही आहे. मग हे प्राप्त होण्यासाठी अग्रे विषमीव खूप प्रयास करावे लागतात, कष्ट करावे लागतात, टक्के टोणपे खावे लागतात, कधी कधी गुरूंच्या शिव्या पण खाव्या लागतात, ओरडे खावे लागतात, आणि काय ठेचा पण लागतात. आणि त्या मनाला संयम करायचा, इंद्रियांना संयम करायचा, इतकं सगळे प्रलोभनं समोर असतात आणि त्याच्याकडे काही बघायचं नाही, इतकं फार अवघड आहे ना ते सगळं. कधी कधी असं मन वाटतं, जाऊ दे ना, कशाला पाहिजे, ते आहे ते भोग घेऊ आम्ही, नको ते असं वाटतं ना. पण एवढं पण कळ जेव्हा काढली की मग आम्ही बरोबर तिथे जाऊ शकतो असा परिणाम. कारण जी बुद्धी अशी निश्चय केली आणि अशी सात्विक धृती जेव्हा असते की काही झालं तरी चालेल, मन इतकं प्रलोभनाला नाही ती झुकत, त्याला पूर्ण धरूनच ठेवलेलं आहे, मग ती कशाला जाईल, अशी परिणाम अमृतप्रमच होणार आहे त्याचा, ते सात्विक सुख आहे म्हणले. कुठलं म्हणजे आपण साध्या रोजच्या जीवनामध्ये पण जर एखादा विद्यार्थी जो आहे, मला काय ही परीक्षा पास करायची आहे म्हटल्यावर दिवस रात्र अभ्यास करायचा आहे, घर सोडून कुठं हॉस्टेलमध्ये राहायचं आहे, मित्र नाही, मंडळी नाही, नाटक नाही, सिनेमा नाही, कुठलं गेम नाही, काय नाही, कधी कधी खायला पण मिळत नाही, आई बाबा कोणी नाही, आवडतं खायला मिळत नाही, कुठलं तरी मेसचं खाणं, पण तरी सगळं धरून तो करतो. आणि मग जी पोस्ट मिळते, अमेरिकेला जातो म्हणा किंवा मोठ्या पदावर जाऊन पोचतो, मग तिथं त्याला काही करावं लागतं का? आणि त्याच्या हाताखाली सगळे हजारो लोक काम करत असतात. यत्तद अग्रे विषमीव, अग्रे विषमे, पण अगोदरच आम्ही रे जाऊन खेळा, काय पाहिजे ते बघ मारा, जे केलं मग होतं परिणाम ना. ते काय, ते राजस सुख आहे. विषयेंद्रिय संयोगात, विषयेंद्रिय संयोगात, यत्तदग्रे अमृतोपमं, यत्तदग्रे अमृतोपमं, परिणामे विषमिव, परिणामे विषमिव, तत्सुखं राजसं स्मृतं, तत्सुखं राजसंस्मृतं. विषयेंद्रिय संयोगात, यत्तदग्रे अमृतोपमं, परिणामे विषमिव, तत्सुखं राजसं स्मृतं. पुन्हा एकदा राजस
राजस गुण काय आहे? रजोगुण इथे लोभ आहे, स्वार्थ आहे, संकुचितता आहे आणि मिश्रण आहे, म्हणजे अर्धवट जे आहे, धर्म अधर्म अयथावत जानाती म्हटलंय. नक्की काय आहे हे गोंधळ मनामध्ये जो आहे, अशी बुद्धी आणि अशी धृती जिथं आहे तिथे मात्र त्याचं सुख पण कसं असणार आहे? राजस सुख. मध्ये राजस सुख कुठलं आहे तर विषयेंद्रिय संयोगात, विषय आणि इंद्रियांच्या संयोगाने जे मिळतं. मग ज्या वेळेला इंद्रियांचा विषयाशी संपर्क येतो, पेढा ठेवला जिभेवर, वा किती छान, अग्रे अमृतोपम, अमृतासारखं अगदी गोड एकदम छान वाटतं. पण त्याचा परिणाम काय म्हणले? परिणाम आहे विषमिव, परिणाम मात्र विषासारखा आहे. अमृत काय आहे? जे अखंड आहे, कधीही न मरणार आहे. मनाचं समाधान कमी होत नाही, मनाची शांती कमी होत नाही, मनाची स्थिरता कधी ढळत नाही, असं जे आहे ते अमृत आहे. आणि विष काय आहे? विष म्हणजे मरणप्राय आहे, नाश करणार आहे. आपलं आपण जे मिळवलं आहे ते सुद्धा सगळं गमावून आम्ही बसतो, ते त्याचा परिणाम असा होतो. आणि ते सुख काय आहे म्हणले? राजस त्याला म्हटलेलं आहे, राजस सुख त्याला म्हणतात. आता इथे जसं भगवंतांनी आधी म्हटलं की ते तिन्ही पण अभ्यासात आहे. सुख आहे, पण ते सुख किती आणि कसं आहे बरं? जोपर्यंत विषयाचा संयोग आहे तोपर्यंतच. 2 इंच त्या जिभेच्या पलीकडे गेला काय बर्फी, संपला आनंद. जोपर्यंत संगीत सुरू आहे तोपर्यंत छान वाटतं. आणि सुख संपलं, पण सुख नुसतं संपत नाही, त्याच्यावर लगेच दुःख पण येतं. एकदा अरे ते गेलं आता मिळणार नाही म्हणून ती चिंता आणि त्याचं दुःख राहतं. आणि ते नाही तर की ते संपलं म्हणून दुःख झालं, पण त्याचा भोग केला त्याच्यामुळे दुःख प्राप्त होत असतं. विष परिणाम विष आहे. आवडतंय म्हणून घेतलं, आपलं यथेच्छ भोग केला तर कुठल्या प्रकारचं विष नाही बरं? शारीरिक त्रास तर आहेच आहे, रोग जर्जर, रोगाने शरीर जर्जर होणार आहे. आणखीन काय इन्कम टॅक्सची धाड पडेल, आणखीन कुठला अधर्म पाप सगळे लेबलं लागली जातात. आणि तो जीव जो आहे तो पुन्हा की कुठं वरपर्यंत पोचलेला होता मनुष्य देह असा मिळाला दुर्मिळ, पुन्हा तो खाली नीच योनीमध्ये येऊ शकतो. इतकं ते विषासारखं आहे. असं परिणामे विषमिव म्हटलंय. मग ही फक्त इंद्रियांचे चोचले जे आहे, धर्म अर्थ काम याच्याच फलापेक्षाने जी धृती धरून बसलेली आहे, त्यांनी जे सुख मिळणार आहे हेच मिळणार आहे. विषयांचं सुखच तो घेतो आहे. पण ते तिथं सुख जरी वाटलं तरी ते त्याला खरं सुख म्हणता येत नाही. जे क्षणिक आहे, जे संपणार आहे आणि ज्याचा परिणाममुळे असा उलटा आहे, ते सुख कसं म्हणायचं बरं? म्हणून भगवंताने अगोदरच सांगितलंय, हे सगळे विषय किंवा हे इंद्रियांचं जे जाणं ते काय म्हटलं त्याला दुःख योनय ते म्हटले, दुःखाच्या योनी आहेत त्या म्हटले. अरे दिसतं सुख पण ते सगळं प्रॉब्लेम आहे तिथं. तर हे नाही आहे. आणि हे आपल्या आत्ताच्या काळामध्ये आपण अगदी सर्रास बघतो आहे. जे जीवन चालू आहे की यथेच्छ खाऊ पिऊ मजा करू असं म्हणतो आपण, अरे बघू पुढचं कोणी बघितलंय म्हणून. आणि मग सगळे प्रॉब्लेम्स जे येतात शारीरिक आहेत, मानसिक आहेत, बौद्धिक आहेत, काय नाही. आर्थिक तर भरपूर कर्ज काढून जे ऋण काढून सण साजरे करायचे, मजा आहे ना घ्या करून म्हणून. पण ते मजा नाही, सजा होते सगळी ती अशी. ही परिणाम आहे, त्याचा परिणाम विषमिव आहे. ते राजस सुख कित्येक अशा बघितले नाही. आता याच्याकडून पैसे घ्यायचे आणि मग त्याला उधार द्यायचे, किंवा पूर्वी त्याच्याकडून घेतले होते म्हणून याच्याकडून घ्यायचे, पण त्याचे फेडण्यासाठी आणखीन तिसऱ्याकडून घ्यायचे, त्याचे फेडण्यासाठी अजून तिसऱ्याकडून घ्यायचे.
बस साखळी त्याच्यामध्ये अडकून राहायचं आम्ही. जे रोजचं मिळवतोय ते भोगायलाच नाही मिळत. मग इतका परिणाम, सगळेजण मग एकदम मागायला येतात कसं करायचं म्हणून. असं एक काल एक गोष्ट वाचली, म्हणजे माहिती आहे सगळ्यांना. जे पालक असतात ना, छोटा मुलगा असतो आणि त्याने ठरवलं आपला मुलगा एकदम छान झाला पाहिजे, व्यवस्थित त्याला सगळे व्हॅल्यूज माहिती पाहिजे आणि त्याला घोकून अजिबात खोटं बोलायचं नाही, अजिबात खोटं बोलायचं नाही. त्या मुलाने चांगला तो शिकला, बरोबर आहे आपले आई बाबा सांगतायत खोटं बोलायचं नाही. आणि झालं. आणि आता कर्जबाजारी होता हा, बँकेतून काही कर्ज वगैरे घेतलं होतं किंवा काय ओव्हरड्राफ्ट झाला होता. आणि बँकेचा मॅनेजर आला एक दिवशी, म्हणे मुलगा बाहेर खेळत होता आणि तिथे त्याने आहेत का रे तुझे वडील घरात? म्हटलं बघतो मी. म्हटले घरात आला तो आणि विचारलं वडिलांना कोण आलंय? ते मॅनेजर आलेत म्हटले. मग त्याला सांगितलं मुलाला, त्यांना सांग मी नाही आहे म्हणून घरामध्ये. म्हणजे काय मुलाला काय शिकवलं होतं, खोटं बोलायचं नाही. जाऊन सांगितलं बाबांनी सांगितलंय नाही येत म्हणून, असं सांगायला सांगितलंय मला. मूल्य जे आहे ना, अधर्म धर्म अयथावत जानाती जे आहे, अशी परिणाम जो आहे तो विषमीव आहे. बुद्धी जी आहे ती बुद्धी आणि धृती आणि राजसी असेल, सुख पण राजसी आहे. कुठलं सुख मिळणार आहे बरं? विषमीव आहे ते सगळं, परिणाम आहे विषमीव. आणि त्या पुढचं तर आणखीनच, त्याला सुख तरी कसं म्हणायचं? जसं तो तमोगुण नाहीये तसं हे सुख नाहीये. यदग्रे चानुबंधे च मोहनात्मा सुखं मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थं तत्तामसमुदारुतं यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थं तत्तामसमुदारुतं. बरोबर बुद्धी धृती याचं जोड जर आपण बघितली तर तमोगुणी जी धृती आहे ती कशाशी बांधली गेलेली आहे? स्वप्न, भय, शोक, विषाद, त्याच्यामधून जे उत्पन्न होणारं सुख, तेच इथे सांगितलं की यद अग्रे च अनुबंधे च. काय आता इथे सुरुवात आणि शेवट काही नाही, दोन्हीकडे तेच आहे म्हटले. सुरुवातीला पण आणि त्याचा परिणाम पण, दोन्ही सुद्धा काय आहे रे? मोहन, मोहात पाडणारच आहे हे सुख, बांधून ठेवणारच आहे हे. कारण कशातून ते उत्पन्न झालेलं आहे? निद्रा, आलस्य, प्रमाद, तमोगुणाचं सगळं जे लक्षण आहे त्याच्यातून हे उत्पन्न झालेलं असं सुख. ते सुख पण तामस असं म्हटलंय त्याला. ते सुख थोडी आहे, पण जो तमोगुणामध्ये आहे त्याला त्याचं सुख वाटत असतं. अरे निद्रेसारखं सुख नाही. आळसामध्ये बसून राहायचं, समोर कामं दिसत आहेत, कोणीतरी ओरडून सांगतंय अरे बाबा कर जा काहीतरी, पण तरी पण आपला ह्याच्यात पडलेला असतो तो निद्रा, आलस्य, प्रमाद. आणि प्रमाद जो आहे ना, प्रमाद तोच आहे की जाणून बुजून न करणं जे आहे. समोर दिसतंय किंवा माझं हे कर्तव्य त्याला जाणतो तो, पण तरी सुद्धा ते करायचं नाही, हे जे आहे ते प्रमाद आहे. आणि खरं तर शास्त्रामध्ये काय म्हणले? प्रमादो वै मृत्यू. मृत्यू जो आहे स्वतःचाच विनाश. आपण जागते पाणी आम्ही मरण अनुभवत असतो, ते जीवन थोडी ना आहे. मनुष्य देह प्राप्त होऊन आम्ही झोपा काढत राहिलो त्या रेड्यासारखं किंवा काय, आणखीन आळशी
प्राण्यासारखं बसून राहिलं तर कसं बरं होईल. त्यामुळे हे निद्रा झोपेमध्ये सुख असतं, पण ते आग्रे सुद्धा मोहमय आहे. म्हणजे सुख भासत आहे, खरं तिथे सुख नाहीच आहे. आता समजा ही वस्तू आहे, ते मशीन जर मी तसंच ठेवून दिलं वर्षानुवर्ष, त्याला काही हलवलं नाही तर ते चालणारच नाही आहे. तसंच हे मशीन जे आहे आपल्याला मिळालेलं, या उपाधी जे आहे हे देह, तर झोपवूनच ठेवलं, काही करू दिलं नाही तर काय होणार आहे बरं. आणि फक्त येथेच स्वाहा जर केला बस, काय ते फिश पॉइंट पडायचं ना, की चंद्र वाढतो कले कलेने आणि आम्ही वाढतो किलो किलोने. किलो किलोने वाढत जाईल, पण त्याचा भारच होतो, कोणाला दुसऱ्याला उचलता येणार नाही, आपल्या स्वतःला पण तो भार उचलत नाही, चालता येत नाही. आग्रे पण दुःख आहे आणि परिणाम तर अगदीच दुःखच दुःख आहे. तो तमो गुणाचं हे झालंय, जे बांधून टाकणार आहे. सुख कसं म्हणायचं बरं. म्हणून जेव्हा, मग याचा अर्थ असा नाहीये की आम्ही झोपायचं नाही, पण झोप ही कशासाठी आहे बरं. सगळं जे काही आहे ते कसं पाहिजे, युक्त पाहिजे. शरीराला जर काम द्यायचं आहे, आपल्याला कष्ट करून घ्यायचे आहेत त्याच्याकडून, तर त्याला तेवढी विश्रांती पाहिजेच आहे. जसं आपले गुरुजी जसं सांगतात, हे म्हणले वर्क अँड रेस्ट. पहिलं काम करा आणि मग विश्रांती घ्या म्हटले. असं आधी काम करा आणि मग रेस्ट, आणि मग नंतर परत काम करायला परत तयार आम्ही होत असतो. तरी शरीराला भोग द्यायचे नाहीत. अरे विषयेंद्रिय संयोगात राजसुख म्हणून आजपासून विषयांचा भोग द्यायचा असं. विषयांचा भोग नाही आहे, त्या इंद्रियाला ते जे खाद्य आहे, त्याचं जे शक्ती त्याच्यामुळे होणार आहे ते द्यायचंच आहे. पण तिथे बुद्धी जी आहे ती निश्चयात्मका अशी, की प्रवृत्ती काय, निवृत्ती काय, कार्य काय, अकार्य काय, ही जाणून जेव्हा कर्म होत असतं, तेव्हा मग आम्ही अशा बंधनात पडत नाही. आणि बंधन नाही, जे मोक्ष आहे तो मोक्ष म्हणजेच जे अखंड सुख आहे. तिथे रजोगुण पण नाही, तमोगुण पण नाही, आणि त्याच्यामुळे राजस जे क्षणिक सुख नाही आहे, आणि हे बंधनात टाकणारं तमोगुणी सुख सुद्धा नाही आहे. तर तिथे फक्त सात्विक सुख आहे. आणि त्याच्याही पलीकडे सात्विक सुख जे चांगलं आम्ही संगीत ऐकलं आणि त्याचं सुख पण नाही, त्याच्यापेक्षा आत्मबुद्धी प्रसाद जे सांगितले ते सुख आपल्याला हवं आहे. जे समाधीच्या आपल्या स्थितीमध्ये सुद्धा जे शांतीचा अनुभव जो आहे तो सुद्धा घ्यायचा नाहीये, भोग करायचा नाहीये. असं जे आहे तिथे अखंड अपरोक्ष भाव आहे. तिथे भोगता मी किंवा ध्याता मी हे पण राहिलं नाही पाहिजे. ध्याता, ध्यान आणि ध्येय याचं ऐक्य जे होईल, जे ज्ञान जे सांगितलं सात्विक ज्ञान, की अनेक आहे त्याच्यामध्ये एकत्व बघायचं आहे, विभक्त सगळं आहे त्याच्यामध्ये जे अविभक्त तत्व आहे ते जे आहे ते ज्ञान तिथं प्रकट झालं पाहिजे. अशी मनाची स्थिती जी करायची आहे, अशी जी आहे तिथं हे मन बुद्धी सुद्धा एका कोपऱ्यात राहतात. तिथे फक्त ते शुद्ध चैतन्य जे सर्वव्यापक आहे अशा ह्याच्यामध्ये तो स्थित होत असतो. तो आत्मबुद्धी प्रसाद जो आहे, आणि तीच बुद्धी आपण सगळे बघितले ना, तो बुद्धी योग. आणि मग बुद्धी योगातून मिळणारी जी स्थिती, बुद्धीची स्थितप्रज्ञता जी आहे ती ही सात्विक बुद्धी. अशा प्रकारे अशी दृष्टी आपल्याला करायची आहे. आणि मग सगळी सृष्टी जरी दोषमय असली तरी आपल्याला मात्र ती भगवन्मय चिन्मय अशी दिसेल. हरि ओम. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु
मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ॐ. श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ॐ.